नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रसाद मॅथ्स अकॅडमीवर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर फ्रेंड्स, लास्ट लेक्चरला आपण या चॅप्टरमध्ये डिस्काउंट पर्सेंटेज, मार्क प्राइस, सेलिंग प्राइस, कॉस्ट प्राइस, प्रॉफिट लॉस या सगळ्या कन्सेप्ट आपण शिकून घेतल्या. तर फ्रेंड्स, आजच्या लेक्चर आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे जे की आपले मार्क प्राइस किंवा डिस्काउंट पर्सेंटेज याच्यावरती बेस असणार आहे. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन काय आहे? द मार्क प्राइस ऑफ बुक इज ₹360. The shopkeeper sold it for 306. Then how much percentage discount did shopkeeper give? ओके, आता बघा फ्रेंड, या ठिकाणी दिलं काय? मार्क प्राइस दिली ना, मार्क प्राइस ऑफ बुक 360 असेल. ओके, सो गिवन मध्ये काय लिहिणार आपण? मार्क प्राइस किती येते? 360 रुपीज. ओके, शॉपकीपर सोल्ड इट फॉर 306 रुपीज. आता शॉपकीपर सोल्ड करतोय म्हणजे विकतोय. ओके, आणि शॉपकीपर ने ती किती मध्ये विकली ती बुक? 306 मध्ये. ओके, म्हणजे ती आपली सेलिंग प्राइस असते है ना. सेलिंग प्राइस किती असेल मग? 306. मार्क प्राइस 360, शॉपकीपर सोल्ड म्हणजे सेलिंग प्राइस है ना, ती 306 असेल. नंतर तर काय विचारतोय? हाऊ मच पर्सेंटेज डिस्काउंट डीड शॉपकीपर गिव्ह. ओके, म्हणजे पुस्तकाची किंमत जर मार्क प्राइस 360 रुपये होती तर शॉपकीपरने ती जर 306 ला विकली तर त्याने किती पर्सेंटेजचा डिस्काउंट दिला हे त्यांनी विचारले. आता किती पर्सेंटेज डिस्काउंट दिला हे त्यांनी विचारलं ना, हे काढण्याआधी आपल्याला डिस्काउंट किती रुपयाचा दिला हे आपल्याला कळावं लागेल. मग ते आपण कसं करणार? त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला कुठला आहे फ्रेंड्स? सेलिंग प्राइस is equal to mark price minus discount. ओके, बघा फ्रेंड, सेलिंग प्राइस काय असते? मार्क प्राइस वर डिस्काउंट दिल्यानंतर जी किंमत असते फ्रेंड्स ती सेलिंग प्राइस असते. मार्क प्राइस वर डिस्काउंट दिले जातो त्याच्यानंतर आपल्याला जी किंमत जी प्राइस पे करावी लागते ना ती आपली सेलिंग प्राइस असते. ओके, सो सेलिंग प्राइस काय फ्रेंड्स? 306 आहे ना. So 306 पुट करा. मार्क प्राइस 360 मायनस डिस्काउंट. आता याच्यावर आपल्याला डिस्काउंट किती रुपयाचा दिला हे आपल्याला काढते. ओके, मग मी काय करतो? मायनसला डिस्काउंट आणि इकडे जाताना प्लसला घेऊन येतो. डिस्काउंट 360 मायनसला प्लसला इकडे जाताना मायनसला होणार. ओके, 360 मायनस 306 किती आला? 54. म्हणजे त्याने डिस्काउंट कितीचा दिला? 54 रुपयाचा त्याने डिस्काउंट दिला. 54 रुपीजचा त्याने डिस्काउंट दिला. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे? डिस्काउंट पर्सेंटेज काढायचं आहे. आता बघा फ्रेंड्स, आपल्याला डिस्काउंट किती रुपयाचा मिळाला हे तर मला माहित पडलं. आता याच्यावर आपण डिस्काउंट पर्सेंटेज काढू शकता. कसा काढणार? फॉर्म्युला यूज करणार. मग तो फॉर्म्युला कुठला असेल मग? या ठिकाणी आपण यूज करू फ्रेंड्स. आता बघा, डिस्काउंट पर्सेंटेजचा फॉर्म्युला, डिस्काउंटचा फॉर्म्युला या ठिकाणी आपण यूज करणार. डिस्काउंटचा फॉर्म्युला मी एक सांगितला तुम्हाला, कोणता असतो बघा? डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राइस इंटू एक्स. आता एक्स काय असतो फ्रेंड्स? लक्षात ठेवा, एक्स काय असतो या ठिकाणी? एक्स इज इक्वल टू डिस्काउंट पर्सेंटेज. ठीक आहे, या एक्स च्या जागी तुम्ही डिस्काउंट पर्सेंटेज पण लिहिलं तर चालेल. ओके, जो की आपल्याला काढायचं है ना, म्हणजेच आपल्याला एक्स काढायचं आहे अपॉन 100. ओके, हा फॉर्म्युला आपण यूज करणार. डिस्काउंट मिळून गेला आपल्याला 54. ओके, सो डिस्काउंट जागी मी आपण 54 पुट करून टाकणार. मार्क प्राइस काय फ्रेंड्स? 360 है ना, इनटू एक्स. एक्स म्हणजे डिस्काउंट पर्सेंटेज. ओके, एक्स म्हणजे डिस्काउंट पर्सेंटेज. आपण तुम्ही एक्स च्या जागी डिस्काउंट पर्सेंटेज पण लिहिलं असतं चाललं असतं. ओके, अपॉन 100. सो आता विचारलं काय त्याने? डिस्काउंट पर्सेंटेज काढायचा आहे म्हणजे आपल्याला एक्स काढायचा आहे है ना. म्हणजे आपण एक्स करणार. काय ना, 54 डिवाइडला 100 आहे, इकडे जाताना मल्टिप्लायला होणार. ओके, इज इक्वल टू 360 इंटू एक्स. एक्स मीन्स डिस्काउंट पर्सेंटेज. 360 इकडे काय मल्टिप्लाय ना, इकडे जाणार डिवाइड होऊन जाणार.
ओके. सो काय ना फ्रेंड्स, मग 54 गुणिले 100. आता आपण एक काम करू, याला 3 ने भाग जातो का? जातो. 18 त्रिक 54 आणि 18 गुणिले 18 पंच नाही 18 गुणिले 20 है ना, 20 गुणिले 18 बरोबर. ओके. 0 0 कॅन्सल, 2 1 2 2 5 25. ओके. म्हणजे 3 into 5 is equal to x. So x is equal to 15%. ओके. तर त्याला डिस्काउंट किती दिला फ्रेंड्स? 15%. ओके. सो खाली लिहून घ्या मग. सो hence shopkeeper gives 15% discount. Okay. So shopkeeper gives 15% discount. हे त्याचा आन्सर असेल. ओके. काय केलं आपण? मार्क प्राइस दिली होती, लिहून टाकली. सेलिंग प्राइस दिली होती, लिहून टाकली. हा, सेलिंग प्राइसचा फॉर्म्युला यूज करणार. ओके. मार्क प्राइसवर डिस्काउंट दिल्यानंतर अब सेलिंग प्राइस असते. ओके. म्हणजे मार्क प्राइस मायनस डिस्काउंट इज इक्वल टू सेलिंग प्राइस येतो. 54 आन्सर आला. त्याच्यानंतर हा फॉर्म्युला यूज केला, डिस्काउंट पर्सेंटेज. हा एक्स आपला डिस्काउंट पर्सेंटेज असेल, है ना. त्याच्यानंतर आपण 15% त्या डिस्काउंट काढला. ओके. तर स्क्रीनशॉट घेऊन घ्या फ्रेंड्स. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल करू. बघा फ्रेंड्स, सेकंड काय दिलेलं आहे? मार्क प्राइस ऑफ चेअर इज ₹1200. A 10% discount is given on it. The calculate the discount and selling price of chair. चेअरची मार्क प्राइस किती दिली आहे? गिवन मध्ये लिहून घ्या. गिवन जे जे दिलं असेल ना ते लिहून टाकायचं आधी. मार्क प्राइस किती आहे? 1200. MP is equal to 1200. ओके. चेअरची मार्क प्राइस 1200 लिहून टाकली. 10% डिस्काउंट गिवन ऑन इट. ती चेअरची मार्क प्राइस 1200 रुपये ना, त्याच्यावर ते शॉपकीपरने 10% डिस्काउंट देऊन टाकला. ओके. सो दुसरं गिवन काय? डिस्काउंट पर्सेंटेज. ओके. डिस्काउंट पर्सेंटेज त्याला एक्स ने पण डिनोट करतो. ओके. फॉर्म्युल्यामध्ये आपण त्याला एक्स ने पण डिनोट केला होता ना मागे. किती तो? 10%. डिस्काउंट पर्सेंटेज किती आहे? एक्स पर्सेंटेज. ओके. हे दोन गोष्टी गिवन आहे. त्याच्यावर आपल्याला डिस्काउंट आणि सेलिंग प्राइस करायची. ठीक आहे. डिस्काउंट किती रुपयाचा असेल आणि सेलिंग प्राइस, त्या चेअरची सेलिंग प्राइस किती असेल. ओके. आता बघा फ्रेंड्स, आपल्याला मार्क प्राइस आणि डिस्काउंट पर्सेंटेज माहित पडला, तर आपण या ठिकाणी ना याच्यावर ना एक फॉर्म्युला आहे फ्रेंड्स, त्या फॉर्म्युलाची यूज करून आपण डिस्काउंट किती आहे ते करू शकतो. ओके. मग त्याच्यासाठी आपल्याला कुठला फॉर्म्युला यूज करावा लागेल? आपल्याला एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे, डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राइस इंटू एक्स किंवा डिस्काउंट पर्सेंट लिहा. ठीक आहे ना. एक्स किंवा डिस्काउंट पर्सेंट एखादी डिस्काउंट पर्सेंटेज. ओके. अपॉन 100. ओके. आता डिस्काउंट आपल्याला माहिती का? नाही. आपल्याला डिस्काउंट काढायचं आहे. ओके. सो मार्क प्राइस किती आहे? 1200 आहे ना. 1200. डिस्काउंट पर्सेंटेज 10. ओके. सो या ठिकाणी 10 येणार अपॉन 100. ओके. 0 कट 0 कट 0 कट 0 कट है ना. मग किती आला? 120. 120 into 1 120. ओके. म्हणजे डिस्काउंट किती रुपयाचा दिला गेला? 120 रुपयाचा दिला गेला. ओके. म्हणजे आपला जो डिस्काउंट आहे ना तो 120 आला. आता आपल्याला सेलिंग प्राइस काढायची. ओके. मग काय करणार आपण? बघा फ्रेंड्स, डिस्काउंट आपल्याला माहित पडून गेला. आता सेलिंग प्राइसचा फॉर्म्युला काय आहे? सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. ओके. मार्क प्राइस वर जेव्हा डिस्काउंट देतात तर तीच तर सेलिंग प्राइस असते ना. सो आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल? SP means selling price is equal to MP means mark price minus discount. हा जो डिस्काउंट आहे ना, हा डिस्काउंट रुपीज मध्ये. ठीक आहे.
डिस्काउंट पर्सेंटेज वेगळं आहे आणि डिस्काउंट वेगळे आहे. डिस्काउंट असेल तर रुपीज मध्ये असेल आणि डिस्काउंट पर्सेंटेज जो असेल त्याला एसपी पण डिनोट करणार, तो डिस्काउंट पर्सेंटेज असेल. ओके, हे लक्षात ठेवायचा. एसपी काय, एसपी काढायची आपल्याला. एसपी आपल्याला माहित नाहीये. मार्क प्राइस किती आहे 1200. डिस्काउंट किती काढला आपण 120. ओके, सो एसपी इज इक्वल टू 1200 वजा 120, मग किती आला तो 1080 आला. ठीक आहे. सो आपल्याला जी सेलिंग प्राइस आहे फ्रेंड्स ती 1080 मिळाली. ओके, मग लिहिणार काय या ठिकाणी, काय लिहिणार मग, डिस्काउंट given by discount on chair, on chair is 120 rupees. So selling price of chair after given discount, ठीक आहे ना, डिस्काउंट दिल्यानंतर ती चेअरची सेलिंग प्राइस आपल्याला किती पडली ती 1080 रुपीज. ओके, दॅट इज 1080. ओके, आता हे आपलं आन्सर असेल. स्क्रीनशॉट घेऊन टाका. थर्ड क्वेश्चन, आफ्टर गिविंग अ डिस्काउंट ऑफ 20%, a sari is sold for rupees 1120. Find the mark price of sari. आता गिवन काय दिलंय, आधी गिवन लिहून घ्या. डिस्काउंट पर्सेंटेज गिवन आहे ना, डिस्काउंट पर्सेंटेज that is 20%. Okay, a sari is sold for 1120. त्याने किती मध्ये विकली ती साडी 1120, ती आपली सेलिंग प्राइस असेल. फाइंड द मार्क प्राइस, म्हणजे आपल्याला मार्क प्राइस काढायची आहे. ओके, बघा फ्रेंड्स, दुकानदाराने 20% डिस्काउंट दिल्यानंतर ती साडी त्याला 1120 रुपयामध्ये विकावं लागत आहे. तर तिची मार्क प्राइस किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं. आता आपण काय करणार फ्रेंड्स, लेट सपोज मार्क प्राइस ऑफ साडी बी 100 रुपीज. ठीक आहे, आपण तात्पुरता त्या साडीची मार्क प्राइस 100 रुपीज मानून घेऊ. ओके, 20% डिस्काउंट देतो ना तो, मग या ठिकाणी जर 20% डिस्काउंट दिला तर ती साडी आपल्याला किती मध्ये पडेल बघा. डिस्काउंट इज इक्वल टू डिस्काउंट पर्सेंटेज इंटू मार्क प्राइस. ओके, हा एक फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवायचा. डिस्काउंट जर रुपीज मध्ये काढायचं असेल तर त्याच्या पर्सेंटेज इंटू मार्क प्राइस ने मल्टिप्लाय करून द्यायचं. ओके, या ठिकाणी मार्क प्राइस काय आहे 100 रुपीज. ओके, डिस्काउंट किती देतोय 20% ना, 20%. ओके, आता 20% ऑफ 100 किती असतो, आता 20% आपण 20 पण 100 लिहू शकतो ना, 100 कट 20. म्हणजे आपल्याला 100 रुपयाच्या मागे आपल्याला डिस्काउंट किती रुपयाचा भेटतोय 20 रुपयाचा भेटतोय. ओके, मग आपण काय करू बघा, 100 रुपयाची जर साडीची मार्क प्राइस जर 100 रुपये असेल आणि त्याच्यावर जर 20% डिस्काउंट मिळाला आणि 100च्या 20% म्हणजे 20 रुपये, म्हणजे आपल्याला 20 रुपये डिस्काउंट भेटेल. आणि 20 रुपये डिस्काउंट भेटल्यानंतर ती 100ची साडी आपल्याला 80 रुपयामध्ये भेटेल, है ना. मग मी करून घेऊ आपण तसं. मग सेलिंग प्राइस काय ना, मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. हा डिस्काउंट रुपीज मध्ये असतो ना, हा पर्सेंटेज नाही रुपीज मध्ये. रुपीज किती काढलाय आपण 20 काढलाय. ओके, मार्क प्राइस 100 मायनस 20, म्हणजे ती आपली साडी किती, म्हणजे साडी 20% डिस्काउंट दिल्याने आपल्याला 80 रुपये पडली. ओके, आता बघा फ्रेंड्स, साडीची मार्क प्राइस जेव्हा 100 रुपये असेल त्याच्यावर 20% डिस्काउंट दिल्यानंतर ती साडी आपल्याला 80 रुपयामध्ये पडेल. ओके, तसंच ती साडी जर आपण 1120 रुपयामध्ये विकत घेतली, 20% दिल्यानंतर ती साडी जर 1120 रुपयामध्ये आपण विकत घेणार तर त्याची मार्क प्राइस किती असणार बघा. काय करणार आपण आता, 100ची मार्क प्राइस होती ना,
त्याच्यावर 20% डिस्काउंट दिल्यानंतर आपल्याला किती साडी किती पडली 80. ओके, मार्क प्राइस 100 होती आणि त्याच्या 20% डिस्काउंट दिलं तर आपल्याला किती मध्ये पडली ती 80 मध्ये पडली. त्याचप्रमाणे 20% डिस्काउंट दिल्यानंतर ती साडी आपल्याला 1120 मध्ये जर पडत असेल तर तिची मार्क प्राइस काय असेल ती आपल्याला काढायची, त्याला आपण एक्स मानून घेऊ. ओके, आता नेक्स्ट आपण काय करणार, तिरकस गुणाकार करून टाकू ना. 80 इंटू एक्स 1120 इंटू 100. ओके, तिरकस गुणाकार. सो x is equal to 1120 into 100. ओके, अपॉन 80. ठीक आहे, 0 0 कट करून टाकू. आता बघा फ्रेंड्स, 112 1120 भागिले 8 किती, 8 गुणे 14 112 होता. ओके, 8 गुणे 14 किती होता 112, म्हणजे या ठिकाणी 14 येणार. ओके, 14 वर हा शून्य 140 होतो इंटू 10. सो x इज इक्वल टू 1400, म्हणजे त्याची मार्क प्राइस किती असेल फ्रेंड्स, मार्क प्राइस आपल्याला 1400 असेल. ओके, सो काय लिहिणार या ठिकाणी आपण, मार्क प्राइस ऑफ साडी बाय mark price of sari is 1400 rupees. After एवढंच लिहा, mark price of sari is 1400 rupees. ठीक आहे, हे आपला आन्सर असेल. ठीक आहे फ्रेंड्स, आजचे लेक्चर आपण या ठिकाणी संपूया. आशा करतो की आजचे लेक्चर तुम्हाला नक्की समजलं असेल. तर व्हिडिओ आवडला असेल फ्रेंड्स नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी आपल्या चॅनलवर जेव्हा असे नवीन व्हिडिओ अपलोड करत राहा त्यानुसार तुम्हाला नोटिफिकेशन मिळत आहे. ठीक आहे फ्रेंड्स.